पाडव्यानिमित्त खास अशी बांधण्यात आलेली आपल्या महाराष्ट्राची द्राक्षाची महापूजा. आता दरवेळेस आपण आदल्या दिवशी माळ करत असतोय, पण आपल्या घरगुती कार्यक्रमामुळे काल आपल्याला काही माळ करता आली नाही, म्हणून या रवळाच उठून पाना नाही आलेलो. अशी छानपैकी पानं तोडून घेतली, घरला आणली आणि बादलीत कोच मारत अशी थोडा वेळ भिजत पण घालून ठेवली. आता एक एक दोन करत सगळी पानं धुवून पण घेतली. आता धुवून घेतलं की थोडं पुसून पण घ्यावं लागते. आता महत्वाचा पार्ट हातात घेतला आणि प्रत्येक पानावरती असं श्रीराम पण लिहून घेतलं. आता एक एक दोन करत सगळ्या पानावर असं श्रीराम लिहून घेतलं आणि असं 5-5 गट्ट करून ह्या लांबडी माळ विणून पण घेतली. मग आपल्या मालकीनबाईच्या मदतीने या खजिना आपल्या पिशवीत पण घालून ठेवला. मग असं छानपैकी आवरून घेतलं आणि जरा पण नवळ घालवता आपण डायरेक्ट मंदिरात आलो. आता आल्या आल्या अशी अगरबत्ती ओळून घ्यायची आणि ओंबटचा करत असा आशीर्वाद पण घ्यायचा. आपल्या खजिन्यातली माळ अशी वर काढली आणि डायरेक्ट पुजारी मामाच्या हातात दिली. आता पुजारी मामानं आपली माळ अलगदाशी आपल्या मारकराच्या गळ्यात पण अडकवली. आता माळ घातली की आपल्या मारकराचं देखणं रूप पण बघा. मग आता पुजारी मामा सोबत असा छानपैकी फोटो पण काढून घेतला. डोकं टेकून असं छानपैकी आशीर्वाद घेतला आणि प्रदक्षिणा मारत आजची आपली 64वी माळ पण घालून घेतली. आता दर शनिवारी फक्त काठीच्या सहाय्याने येणारी अंध व्यक्ती देवळात बघितली आणि मनात विचार आला, ही येऊ शकते तर आपण का नाही. मी बनवणार 108 पानाच्या 108 माळाचा प्रवास जर तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की फॉलो करा. पाडव्यानिमित्त बांधण्यात आलेल्या ह्या द्राक्षाच्या महापूजेचा व्हिडिओ लवकरच आपण आपल्या पेजवरती टाकणार आहोत.